उन्हाळ्यामध्ये काय होतं, फळभाज्या, पालेभाज्या पाहिजे तशा मिळत नाही आणि जरी मिळाल्या ना, तरी त्या खाव्याशा वाटत नाही, हो की नाही? तसं जर असेल ना, तुम्हालाही असं वाटतं, तर पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि म्हणूनच आपण एक सीरीज चालू केलेली आहे, बिना भाजीचा स्वयंपाक. अशा भाज्या ज्या उन्हाळ्यामध्ये घरामध्ये उपलब्ध साहित्यात करता येतील आणि त्या खाव्याशा वाटतील. आज चौथा एपिसोड आहे, त्यामध्ये आपण करतोय राजस्थानी पद्धतीची गट्टे की सब्जी. करायला एकदम सोपी आहे, खूप तिखट मसाले नसतात, त्यामुळे पचायला हलके. ही सीरीज अशीच कंटिन्यू करायची, तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बिना भाजीचा स्वयंपाक सरिताज किचन असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या बिना भाज्याच्या स्वयंपाकच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत गट्टे की सब्जी. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे वेगवेगळे पदार्थ केले जातात. याच अनुषंगाचे आपण आज राजस्थानी गट्टे की सब्जी कशी करायचे ते बघणार आहोत. चला करूया. तर पहिल्यांदा आपल्याला करायचे आहेत गट्टे. तर ते कसे करायचे बघूया. तर आपण काय करू, मिक्सरमध्ये आधी एक मसाला करूया. तर इथं मी पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धणे आणि 1 चमचा बडीशेप घेतली आहे. याला आपण मिक्सरमध्ये घालूया आणि पाणी न घालता याला थोडं जाडसर वाटून घेऊ. आणि आपण याला वाटून घेतलं. हे बघा असं जाड ठेवलंय, मस्त घमघमाट येतोय. आता गट्टे करण्यासाठी इथं आपण घेतलंय पाऊण वाटी बेसन. त्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद. त्याचबरोबर तयार करून घेतलेला मसाला घालायचा. याला मिसळून घेऊया. याला आपण मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालूया 2 ते 3 चमचे दही. दही घालू आणि याला या दह्यामध्ये आधी मळून घेऊया. तर दही घातल्यामुळे काय होतं, गट्टे थोडेसे जाड असतात, आपल्या शेंगोळ्या एकदम बारीक असतात आणि आपण त्याच्यात तेल घालून त्याला थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी मदत करतो आणि त्यामुळे त्या घट्ट होत नाहीत. पण गट्टे असे थोडे जाड असतात आणि ते खूप एकदम घट्ट होऊ नये, घशात दाटू नये, एकदम असे कडक होऊ नये म्हणून थोडंसं दही घालावं लागतं. थोडंसं दह्यामध्ये मळायचं आणि मग कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाणी घेतल्यामुळे काय होतं, गट्टे थोडे हलके होतात आणि एकदम असे घट्ट कोरडे कोरडे होणार नाहीत. तर दह्यामध्ये मळलं, अगदी थोडंसं चमचाभर कोमट पाणी घेऊया आणि याला घट्ट मळून घेऊ. त्याला आपण मळून घेतलेलं आहे. इथं ना 2 ते 3 चमचे दही आणि अगदी अर्धा 1 चमचा पाणी मला लागलं, ते पण कोमट. तुम्हाला पाहिजे तर संपूर्णपणे तुम्ही दह्यामध्ये मळलं तरी चालणार आहे. आणि हे घ्या, आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघाल मी घट्टच केलेलं आहे. आपण आता काय करू, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे गट्टे करूया. गट्टे म्हणजे काय, तर याचे असे रोल करून घ्यायचे. खूप जाड करायचे नाहीत, पातळ करायचे, खूप पण पातळ नाही. स्टिक कशी असते तितक्या जाडीचे याला करून घ्यायचं. हे बघा, या प्रकारे उरलेल्या पिठाचे गट्टे आपण असेच करूया. याला खूप जाड का करायचं नाही, कारण हे आत्ता इतकं आहे. जेव्हा आपण याला स्टीम करतो म्हणजे पाण्यातनं उकळवून घेतो त्यावेळी हे आणखीन फुगतात. त्यामुळे याला करताना थोडंसं बारीकच करायचं. आणि हे घ्या, आपले हे गट्टे तयार झालेले आहेत. सगळे मी एकसारखे जवळपास करून घेतलेले आहेत. आता यांना उकळून घ्यायचं आहे. चला, तर त्यासाठी कढईमध्ये मी भरपूर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर पाण्याला उकळी यायला लागली की मग हे गट्टे यामध्ये सोडायचे. थंड पाण्यामध्ये गट्टे सोडायचे नाहीत. पाणी जेव्हा छान खळखळ उकळत असेल तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि याला सोडून घ्यायचं. तर गट्टे आपण उकळायला टाकले, पण एक गोष्ट कॅमेऱ्यातनं मिस झाली. तर आपण जेव्हा बेसनाचं मिश्रण करत असतो, दही घालण्याच्या आधी 2 चमचे तेल घालायचं, त्याला मिसळून मग दही घालायचं, म्हणजे गट्टे लवकर शिजतात. मी तेल घातलेलं आहे, पण उष्णतेमुळे कॅमेरा गरम होऊन बंद पडला, त्यामुळे तो शॉट आला नाही. त्यामुळे तुम्ही तेल घालायला विसरू नका. तर याला बघा, आता परत उकळी आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस मोठाच ठेवायचा आणि यावर झाकण न ठेवता मध्यम ते मोठ्या आचेवर 10 ते 12 मिनिटं याला असंच पाण्यातनं उकळून घ्यायचं आहे. झाकण ठेवू नका, नाहीतर मग काय होईल, हे थोडेसे चिकटल्यासारखे होतील. आणि गॅस असा मोठाच ठेवा, खूप एकदम कमी करू नका, म्हणजे व्यवस्थित शिजले जातील. फक्त लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही याला पाण्यामध्ये सोडता त्यावेळी तुम्हाला पाणी उकळतच पाहिजे. एवढी एक टीप लक्षात ठेवा, छान गट्टे तयार होतील. 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊया. तर 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि हे बघा, हे गट्टे अगदी मस्त शिजलेले आहेत. आतमधून कच्चेही दिसत नाही आहेत, तुम्ही बघू शकता. गॅस बंद करूया आणि याला पाण्यातनं निथळून घेऊ. तर हे आपण थोडेसे कोमट होण्यासाठी ठेवूया आणि हे जे खाली उरलेलं पाणी आहे ना, शिजून राहिलेलं पाणी, ते आपण भाजीमध्ये वापरतोय. हे गार झालं की आपण फोडणी करू.
आता हे गट्टे गार झाले, आपण कापून घेऊ. तर सगळे गट्टे आपण कापून घेतले. आता करूया फोडणी. गॅस चालू करूया. यामध्ये घालायचे 2 ते 3 चमचे तेल. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण दह्याचं मिश्रण करूया. त्यासाठी आपण घेतलं 1 कप दही. त्यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा आमचूर पावडर. याला चांगलं फेटून दही एकदम मऊसूत करून घ्यायचं आहे. आणि हे काय आपलं दही फेटून झालेलं आहे. दुसरीकडे तेल तापलंय, फोडणी करूया. तेल गरम झालं, यामध्ये घालूया जिरं. जिरं छान फुललं, हिंग घालू पाव चमचा, आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा. इथं मी 7-8 लसूण पाकळ्या, इंचभर आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या. याला परतूया. याला परतून घेतलं. आता यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपण मस्त परतला. आता यामध्ये घालूया तयार केलेलं दह्याचं मिश्रण. सोबतच थोडंसं पाणी घालू, म्हणजे दह्याचं मिश्रण वाया जायला नको. गॅस कमी करू आणि हे दही 2 मिनिटं चांगलं परतून घेऊ. लक्षात घ्या, आपण दही घालतोय. दही जेव्हा गरम केलं जातं त्यावेळी ते फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं पहिलं म्हणजे एकतर ते चांगलं फेटून घ्यायचं, गुठळ्या मोडायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे दही टाकत असताना गॅस कमी ठेवा. सुरुवातीला चांगलं मिक्स करा आणि मग गॅस चालू करून मंद आचेवर परता, म्हणजे दही फाटणार नाही. आपण याला 2 मिनिटं परतून घेऊया. तर दही आपण 2 मिनिटं परतलं, छान शिजलंय. आता यामध्ये घालूया तयार करून घेतलेले गट्टे. याला मिक्स करू आणि चांगलं परतून घेऊ. गट्टे टाकून आपण 2 मिनिटं याला शिजवलं. आता घालूया गरम पाणी. खूप नाही, साधारण 1 कप भरून गरम पाणी घालूया. त्याचबरोबर घालू उरलेलं पाणी, जे आपण गट्टे शिजून राहिलं होतं ना, ते पाणी घालायचं. याला मिक्स करून घेऊया. आता याला उकळी आली की गॅस कमी करायचा. याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजून द्यायचं. तर एक 5-7 मिनिटं झालेली आहेत. बघूया. आपले हे गट्टे या रश्श्यामध्ये पण मस्त शिजलेले आहेत आणि आपली ही भाजी तयार झाली आहे. आता यामध्ये घालूया कसुरी मेथी अर्धा चमचा आणि गरम मसाला पावडर अर्धा चमचा. याला मिक्स करून घेऊया. आणि आता याला फक्त 2 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळे मसाले चांगले मुरले जातील. जे नंतर घातले ना ते. मीठ मी शेवटी घालते, कारण दह्यामध्ये मीठ घातलं आधीच तर ते फाटण्याची शक्यता असते. म्हणून गॅस बंद केल्यानंतर मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याचदा काय होतं, दही आपण जेव्हा घालतो, मग ते कढीमध्ये असेल किंवा कोणत्याही पदार्थात घालतो, भाजीत घालतो, ग्रेव्हीत घालतो, तर दही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही एक करू शकता, थोडंसं दही जे ते घालणार आहे ना, त्यामध्ये चमचाभर बेसन चांगलं मिसळून फेटून घ्यायचं आणि मग ते घालायचं. दही अजिबात फाटत नाही. म्हणूनच बघा, कढी एकदम अशी मऊशार होते, जराही दही फाटत नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला जर दहीच वापरायचं नाही या भाजीसाठी, तर सरळ तुम्ही दह्याऐवजी 2 ते 3 टोमॅटोची प्युरी करून वापरू शकता. ठीक आहे. तर आपण हे 2 मिनिटं उकळून घेतलं. गॅस बंद करूया. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. सोबतच घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. याला मिक्स करून घेऊ आणि आपली ही मस्त चमचमीत अशी गट्टे की सब्जी तयार आहे. तर ही भाजी भाकरीपेक्षा भातासोबत, चपातीसोबत किंवा तुम्ही जर फुलके करता तर फुलक्यांसोबत खूप मस्त लागते. उन्हाळ्यामध्ये काय ना, ह्याच्यात आपण खूप असे स्पायसी मसाले वगैरे जास्त प्रमाणात घातले नाहीत, दह्यामध्ये केलं आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. कधी भाजी घरात नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपण शेंगोळे करतो, राजस्थानी लोक गट्टे की सब्जी करतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा. ही जर सिरीज तुम्हाला अशीच कंटिन्यू बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.